मुंबईच्या अंबोली पोलिसांचा अभिनेता एजाज खानला आणि उल्लू ॲपच्या मालकाला समन्स, दोघांनीही तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून त्यांचं म्हणणं नोंदवण्याचे आदेश. हाऊस अरेस्ट शोवरून वाद. अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही एजाज खान पोलिसांच्या संपर्कात नाही. पोलिसांनी एजाजला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन स्विच ऑफ असल्याची पोलिसांची माहिती. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह 9 जणांची निर्दोष मुक्तता. कांदा निर्यात बंदी हटवण्यासंदर्भात निफाडमध्ये केलं होतं आंदोलन. खासदार सुप्रिया सुळेंचा वैभवी देशमुखला फोन. 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सुळेंनी दिल्या शुभेच्छा. मला तुझा अभिमान आहे. सुप्रिया सुळेंकडून कौतुक. मुंबईत पाणी कपात करणार नाही. धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यानं पालिकेचा निर्णय. 31 जुलैपर्यंत पुरेसा पाणी पुरवठा होईल यासाठी नियोजन करण्यात आल्याची पालिकेची माहिती. जालना शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट. बदनापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा. नाशिकच्या मनमाडमध्ये गारांचा अवकाळी पावसाचा तडाखा. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा, मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. प्रशासनानं तात्काळ पंचनामे करावेत, शेतकऱ्यांची मागणी. राहुल गांधींना नागरिकत्व प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचा दिलासा. केंद्र सरकारने या प्रकरणात लवकरात लवकर अंतिम निर्णय द्यावा, तसंच याचिकाकर्त्यालाही कळवावं, न्यायालयाचे आदेश. रियादमध्ये वाळूचं वादळ पाहायला मिळते. जाझान, असीर, अल बाहा, अंका आणि अल कासिम यांनाही धुळीच्या वादळाचा फटका बसला. धुळीच्या वादळामुळे घरातून बाहेर पडणं अशक्य झालंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.